टिळकवाडी क्लबवर महापालिकेच्या वतीने ताबा मिळवण्यासाठी पाठवलेल्या नोटीसवर क्लबने न्यायालयातून स्थगिती आदेश आणला आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त शुभा बी यांनी दिला। मंगळवारी बेळगाव महापालिकेच्या काउन्सिल सभागृहात झालेल्या सर्वसाधारण सभेत त्या बोलत होत्या। महापालिकेच्या हद्दीतील सर्व बाहेरील जागा महापालिकेच्या मालकीच्या असतात, अशा वादग्रस्त जागांची ओळख पटवून महापालिकेने न्यायालयात कायदेशीर लढा सुरू केला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। मीटिंग ಹೇಳಿದ್ದಾರೆ। ಈಗ ಇದನ್ನ ಕೋರ್ಟ್ ಮೆಟ್ಲು ಏರಿದ್ಮೇಲೆ ಈಗ ವಾದ ವಿವಾದ ಮಂಡನೆ ಮಾಡುವಾಗಾದರೂ ಇದನ್ನ ಪ್ರಿಯಾರಿಟಿಯಾಗಿ ಮಾಡಬೇಕು ಸರ್। ಇದೊಂದೇ ನಮಗೆ ಇರುವಂತ ಒಂದು ಪರಿಹಾರ ಈಗ ಸದ್ಯಕ್ಕೆ। ನಮ್ಮದು ಒರಿಜಿನಲ್ ಆರ್ಡರ್ಗೆ ಕೇವಿಯಟ್ ಹಾಕಿದ್ದೀವಿ, ಬಟ್ ಕೆಪಿಪಿ ನೋಟಿಸ್ ಆಗುವಾಗ ಹಾಕಬೇಕಾಗಿತ್ತು, ಅದನ್ನು ಅಧಿಕಾರಿಗಳು ಮಾಡಿಲ್ಲ। ಇಲ್ಲ, ಯಾಕಂದ್ರೆ ಈಗ ಏನೈತಿ ಅದ್ರೊಳಗೆ ಎಲ್ಲಾ ನಮ್ಮಂತೆ ಆರ್ಡರ್ಗಳಿದ್ದು ಇವತ್ತು ನಾಳೆ ಆಕೈತೆ ಅನ್ನೋದ್ರಾಗ ನೀವು ಒಂದು ಹಾದಿ ಮಾಡಿ ಕೊಟ್ಟಂಗಾಗಿದೆ ಅದ್ರಾಗ। ಯಾಕಂದ್ರೆ ಅದರೊಳಗೆ ಸ್ಟೇ ಆಗೈತಿ ಈಗ ಇದ್ರಾಗ ಫೋಕಸ್ ನೋಟಿಸ್ ಒಳಗೆ यावर आक्षेप घेत महापालिकेतील सत्ताधारी पक्षाचे नेते हनुमंत कोंगाडी म्हणाले की महापालिकेने टिळकवाडी क्लबला आधीच नोटीस बजावलेली आहे, मात्र महापालिकेचे काही अधिकारी त्यांना मदत करत असल्याचा संशय निर्माण होतोय। कारण रिसस्टेनेबिलिटी तुरमुरी कचरा डेपोची एक केस होती, तिथं महानगरपालिकेनं वकील अपॉइंट करायचा होता, पण तो केला नाही आणि त्यासाठी अफ्टरनं 30,000 रुपयाचा दंड महानगरपालिकेला लावलेला आहे। त्याची ही पेपरमध्ये आलेली पण बातमी। मग याला कोण अधिकारी जबाबदार आहेत? महानगरपालिकेचा हा 30,000 रुपयाचा दंड ज्या अधिकाऱ्याच्या निर्लक्ष्यपणामुळे झालेला आहे त्यांच्याकडनं तो भरण्यात यावा, अशी माझी त्या सभागृहाच्या वतीनं आपणास विनंती आहे। त्याबद्दल जरा थोडीशी पूर्ण माहिती दिली तरी बरं होईल। नामनिर्देशित सदस्य रमेश सोनटक्की म्हणाले की महापालिकेच्या कायदा विभागाचे काम समाधानकारक नाही। ನೋಟಿಸ್ ಕಳಿಸಿದ್ದೆ ಮಾಹಿತಿ ಒಪಿನಿಯನ್ ಒಳಗ ಕೆವೆಟ್ ಹಾಕ್ರಿ ಪಿಪಿಪಿ ಆಕ್ಟ್ಗಳಿಗೆ ಪ್ರೊಸೀಡ್ ಆಗಬಹುದು ಅಂತ ನಾನು ಒಪಿನಿಯನ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ। ಅವರು ಅಲ್ಲ, ಈಗ ರಿಕ್ವೈರ್ಮೆಂಟ್ ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಬಗ್ಗೆ ನೀವು ಹೇಳಿದ್ರಿ, ನೀವು ಹೇಳಿದ್ದು ರಿಕ್ವೈರ್ಮೆಂಟ್ ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಮತ್ತು ರೆವೆನ್ಯೂ ಹೇಳಿದ್ರಿ ನೀವು, ಬಟ್ ಅದರ ಈ ನೋಟಿಸ್ ಒಂದ ನಾವು ಕೆವೆಟ್ ನೋಟಿಸ್ ಪಾರ್ಟಿ ಸರ್ವ್ ಮಾಡೋಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ನಾವು ಒಂದು ನೋಟಿಸ್ ಅದನ್ನ ಕಳಿಸ್ಕೊಡ್ಬೇಕಾಗಿತ್ತಲ್ಲ। ಈಗ ಪಾರ್ಟಿಗೆ ನಾವು ಪಿಪಿಪಿ ಆಕ್ಟ್ ನಿಮ್ಮ ಜೊತೆ ಡಿಸ್ಕಷನ್ ಮಾಡಿಲ್ಲ, ಇಲ್ಲ ನೋಟಿಸ್ ಕಳಿಸುತ್ತೆ ಕೂಡ ಡಿಸ್ಕಸ್ ಮಾಡಿಲ್ಲ मॅडम। और आमदार आसिफ सेठ म्हणाले की कायदा विभागाचे वकील नीट काम करत नाहीत, मात्र त्यामुळे आयुक्तांवर दोष ठेवणे योग्य नाही। ಸಂಚಲನ ಒಂದು ಏನು ಉತ್ತರ ಕೊಡಾಗತ್ತೀರಿ, ನಮಗೆ ಮಾಹಿತಿ ಇಲ್ಲ, ಕಮಿಷನರ್ಗೆ ಮಾಹಿತಿ ಇಲ್ಲ, ನಮಗೆ ನೋಟಿಸ್ ಬಂದಿಲ್ಲ, ಯೋಗ್ಯ ಆಗಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಯು ಆರ್ ಟ್ರೈಂಗ್ ಟು ಶರ್ಕ್ ಆಫ್ ಫ್ರಮ್ ಯುವರ್ ಶೋಲ್ಡರ್ಸ್ ಎವ್ರಿಥಿಂಗ್। ಅದು ಕೋರ್ಟ್ನಲ್ಲಿ ನಡ್ತೈತಿ, ಇಲ್ಲೇ ಮಾಡಬೇಡ್ರಿ, ಅದು ಡೋಂಟ್ ಡೂ ಇಟ್ ಹಿಯರ್। विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव।